नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही तिच्या कल्पनेतल्या बाळाशी म्हणजेच तिच्या उशीशी बोलत असते आणि तिच्याशी अगदी मनसोक्त गप्पा मारत असते. तू किती सुंदर दिसतेस, छान दिसतेस, अशा सगळ्या गप्पा ही त्या बाळाबरोबर मारत असते आणि त्या बाळाशी ती खूप खूप गोड गोड बोलत असते आणि त्याला आवडेल अशा भाषेत ती त्याच्याशी अगदी संवाद साधत असते. परंतु त्या बिचारीला हे काहीच माहिती नसतं की हे फक्त तिच्या एक कल्पनेतलं बाळ आहे आणि ती आकाशबरोबर म्हणजेच आकाशच्या सगळ्या गप्पा त्या बाळाबरोबर मारत असते. नंतर मग आता इथे अमोली आणि पारितोष हे आकाशकडे जायला निघतात. त्यावेळेला आता अमोली म्हणते की खरंच हे सगळं विलक्षण वाटतंय ना मला. म्हणजे पारितोष बघ ना, किती कमी वेळामध्ये ह्या सगळा आनंद आपल्या नशिबात अगदी अनपेक्षितपणे आला आहे. म्हणजे हे बाळ आपल्या आयुष्यात आलं काय आणि आपण अचानक या नवीन शहरात रमून आपल्या या पदरामध्ये या बाळाचं सुख मिळालं. खरंच हे सगळं इतकं लवकर झालं ना की विश्वासच बसत नाही आहे या सगळ्यावर. तेव्हा मग आता पारितोष म्हणत असतो की हो अगं अबोली, मला पण याचं खूप कौतुक वाटतंय की किती छान वाटतंय या सगळ्याचं. आपलं लग्न झालं त्याबरोबर आपल्या पदरात देवाने या इथे शिवरात्रीच्या दिवशी एक मोठं सुख देखील टाकलं. खरंच अमोली, मला या सगळ्याला खूप बरं वाटतंय. हो की नाही छकुली, असं म्हणून आता तो बाळाला देखील म्हणत असतो. आणि नंतर पुढे तो म्हणतो की आपलं आयुष्य हे सुखाचं होतं गं, संसार तर सुखाचा होताच, परंतु या बाळाच्या येण्याने तो आणखी सुखाचा झालेला आहे. आणि हो, या सुखाबरोबरच आपल्या जबाबदाऱ्याही वाढल्यात बरं का. आणि हो, आपण आता आकाशकडे जातोय तर खण नारळ ओटी घ्यायला विसरू नकोस. तेव्हा ती हो हो असं म्हणते आणि मग ते दोघंही आता तयारी करायला लागतात. तेवढ्यात आकाश बाहेर येतो आणि पारितोषला कॉल करतो. तेव्हा आता अमोली ही बाळाला घेऊन तयारीला निघालेली असते. त्याच वेळेला इथे आता आकाश त्याला म्हणतो की हे बघ, अरे तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा पारितोष म्हणतो की अरे मी आता तुझ्याकडे यायलाच निघालो की बोलूया आपण. आकाश त्याला म्हणतो की अरे पारितोष, मला तुझ्याशीच इथे समोरासमोर बोलता येणार नाही. ॲक्च्युली मला मगाशीच तुला हे सगळं सत्य सांगायचं होतं, परंतु भूमी समोर होती म्हणून मला बोलता आलं नाही. त्यावेळेला मग पारितोष म्हणतो की काय रे आकाश, काय झालं आहे, एनिथिंग सिरियस? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, खूप सिरियस आहे. त्यावेळेला मग आता पारितोष हातातली जी पिशवी असते ती बाजूला ठेवतो आणि म्हणतो की आकाश बोल, काय झालं आहे? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ पारितोष, आता तू मला भेटायला येतो आहेस आणि तू आमचं बाळही आहे असं समजून येतो आहेस, परंतु तसं नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की काय झालं आहे, सगळं ठीक तर आहे ना तिकडे, बाळ आणि भूमी एव्हरीथिंग इज ओके? तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही, बाळ नाही आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की म्हणजे आकाश तू नक्की काय बोलतो आहेस, बाळ नाही आहे म्हणजे? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो पारितोष, मी तुला सगळं सांगतो. आपल्या म्हणजेच भूमीच्या बाळाची 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली आणि बाळ जन्माला देखील आलं. मुलगी होती ती, परंतु बाळ हे जगू शकलं नाही. त्याच्यामध्ये थोडे कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे भूमीची प्रेग्नेन्सी कॉम्प्लिकेटिंग होती आणि ते बाळ 7व्या महिन्यातच गेलं आहे. आता असं म्हटल्यावर इथे पारितोषला जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि पारितोष तिथल्या तिथे बेडवर बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन आता पूर्ण हललेली असते. आकाश म्हणतो की याचा सगळ्याचा भूमीच्या मनावर अगदी मानसिक परिणाम झाला आहे आणि त्यामुळे भूमीला असंच वाटतं आहे की तिचं बाळ हे जिवंत आहे, परंतु तसं अजिबात नाही आहे. बाळ हे गेलं आहे 7व्या महिन्यातच डिलिव्हरीनंतर, परंतु भूमीला या सगळ्याचा इतका धक्का बसला आहे की तिचं बाळ गेलं आहे हे ती मानायलाच तयार नाही आहे आणि या सगळ्या धक्क्यातून ती बाहेर येणं खूप कठीण वाटतं आहे मला. म्हणूनच मी तुला हे सगळं सांगितलं, जेणेकरून तुझ्या लक्षात राहावं की तुला काय वागायचं आहे किंवा बाळ हे नाही आहे आमच्यात आता, याचा स्वीकारही करणं तिला कठीण जातं आहे. तेव्हा मात्र पारितोषला धक्का बसलेला असतो की भूमी आणि आकाशच्या आयुष्याचं हे काय झालं, आकाशने त्याचं बाळ गमावलं. तेव्हा मग आता पारितोषला तो सांगतो की आम्ही फक्त भूमीला या सगळ्याची जाणीव करून दिलेली नाही आहे, कारण तिची मानसिक अवस्था व्यवस्थित नाही आहे, म्हणूनच आम्ही तिला अजून काहीही बोललेलो नाही. तेव्हा मग आता इथे आकाश म्हणतो की प्लीज पारितोष, तू पण तेवढं लक्षात ठेव आणि तुझी बायको अमोली तिला पण सांग की या सगळ्या गोष्टी जरा जपून, कारण डॉक्टरने आम्हाला तसं स्ट्रिक्टली सांगितलं आहे की भूमीला अजूनही काही सत्य सांगू नका, तिच्या आयुष्यावर किंवा मनावर त्याचा अगदी गंभीर परिणाम होऊ शकतो म्हणून. नंतर मग आकाश म्हणतो की ठीक आहे, ये पारितोष तू भेटायला. तेव्हा पारितोष म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी आकाश, मला खरंच हे सगळं काहीच माहिती नव्हतं आणि खूप वाईट घडलं आहे या बाबतीत, तुमच्या बाबतीत असं घडायला नको होतं. त्यावेळेला मग आता इथे आकाश म्हणत असतो की ठीक आहे पारितोष, चालेल, फक्त मी जे काही सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेव आणि आमच्यासाठी हे दुःख पचवणं खरंच खूप कठीण आहे. मी त्या सत्याचा स्वीकार कसाबसा केला आहे, परंतु भूमी अजूनही त्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर आलेली नाही, ती अजूनही त्या त्रासामध्ये तशीच आहे, म्हणूनच हे खूप कठीण जाते आम्हाला. पारितोष म्हणतो की ठीक आहे आकाश, मी येतो.
आणि मग आकाश आणि तो एकमेकांचा फोन आता ठेवत असतात. त्यानंतर इथे आता आकाशला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्याचा जो काही पडलेला आवाज असतो तो पाहून पारितोषही फोन ठेवून देतो. आता अमोली विचारते की पारितोष काय झालं आहे, सगळं ठीक तर आहे ना? आणि मग ती बाळाला घेऊन निघूया असं म्हणत असते. त्यावेळेला इथे आता पारितोष म्हणतो की अमोली खरंच खूप वाईट घडलं आहे. तेव्हा मग अमोली विचारते की काय झालं आहे, सगळं ठीक आहे ना? म्हणजे तू भूमीबद्दल काय बोलत होतास, सगळं ओके आहे ना? तेव्हा आता तो म्हणतो की नाही अगं काही ओके नाही आहे. अमोली अगं आकाश आणि भूमीच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं आहे. भूमीने तिचं बाळ 7व्या महिन्यात गमावलं आहे. तिची डिलिव्हरी कॉम्प्लिकेटिव्ह होती आणि मग म्हणूनच आता या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाचा मृत्यू झाला आहे आणि भूमीने हे पचवणं खूप कठीण जातं आहे. भूमीने हे पचवलं नाही आहे. एखाद्या उशीशी तिचं लहान बाळ म्हणून त्याला ट्रीट करते आणि तिच्यावर या सगळ्याचा खूप मानसिक धक्का बसला आहे. खरंच मला खूप वाईट वाटतं अमोली या सगळ्याबद्दल. आकाश आणि भूमी या शहरातले माझे अगदी जवळचे मित्र. त्यांच्या बाबतीतच असं व्हावं हे मला कधीच वाटलं नव्हतं. खरंच खूप वाईट घडलं आहे त्यांच्यामुळे. त्यांच्या बाबतीत हे सगळं खूप वाईट घडलं आहे असं आता ती बोलून दाखवत असतो. मग आता अमोलीला पण खूप वाईट वाटतं. अमोली म्हणते की नाही रे, खरंच हे दुःख खूप कठीण असतं. आपलं बाळ गमावणं याचं दुःख काय असतं ते मी नक्कीच समजू शकते आणि त्याचा त्रास भूमीला काय होत असणार आहे हे मला खरंच कळतं आहे. त्यामुळे मलाही खूप वाईट वाटतं आहे असं आता ती त्याला सांगत असते. आणि पारितोष म्हणतो की अमोली आपल्याला तिकडे जायला निघायचं आहे, परंतु आकाशने अगोदर या गोष्टी क्लिअर केला, कारण भूमीला आपण तसं काही बोलायला नको, जेणेकरून तिच्या मानसिक अवस्थेवर काहीतरी ताण पडेल. म्हणूनच आता मला एक गोष्ट कळली आहे की भूमीशी कसं ट्रीट करायचं आहे ते. आता पारितोष स्वतःचे डोळे पुसतो आणि भूमीच्या घडलेल्या प्रकाराबद्दल त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा इथे नीलांबरी ही पौर्णिमाला म्हणत असते की पुन्नू काही कर, लवकरात लवकर या भूमीला तिची परिस्थिती लवकर समजली पाहिजे, घाई केली पाहिजे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई अगं घाई करून काहीच उपयोग नाही आहे. घाई करून जर आपला प्लॅन फिसकटला तर मग आपण काहीच करू शकणार नाही. त्यापेक्षा एक काम करावं लागेल. आता तू जो म्हणतेस तो व्हिडिओ हा आपण भूमिताईला पाठवू शकत नाही आणि जर भूमीला काही सत्य सांगायला गेलं तर तिच्या आजूबाजूला ती मानसी सतत तळमळत असते आणि तिने मला तर सक्त ताकीद दिली आहे की भूमीला तू काही सांगायचं नाही तर आकाशला सांगेल, म्हणून मला आता ही रिस्क घेता येणार नाही. परंतु आपल्याला लवकरात लवकर हे सत्य पोचवायचं आहे आणि तो व्हिडिओ जर समज आपण डायरेक्ट भूमीच्या फोनवर पाठवला तर मग कदाचित मानसी तिथे असेल आणि तिने तो व्हिडिओ बघितला तर पुन्हा एकदा आपला सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला आता व्यवस्थित भूमीवर घाव घालायला लागणार आहे. तिकडे समोर कोणी नसताना तिच्यासमोर हे सत्य आणावं लागणार आहे. काही झालं तरीही हे सत्य लवकरात लवकर तिच्यासमोर आलंच पाहिजे असं म्हणून आता इथे पौर्णिमा म्हणत असते की मला सूड उगवायचं आहे भूमीवर आणि काही करून आजच्या आज मला हे सत्य काही करून तिला सांगायचं. भूमी ही तिच्या या कल्पना विश्वामधून बाहेर आली पाहिजे आणि जोरात जमिनीवर आपटली पाहिजे, कारण ती जे हे सुख उपभोगायला बघते ना, बाळाचं हे सुख तिच्या नशिबात कधीही येणार नाही. हे याची जाणीव मी तिला पुरेपूर करून देणार. काही झालं तरीही या दुःखातून तिला लवकरात लवकर मी बाहेर पडू देणार नाही असं म्हणून आता पौर्णिमा ही खूप खुश होत असते. त्याचबरोबर इथे आता भूमी ही तिच्या त्या उशीला पावडर टिक्की करत असते आणि म्हणते की चला बाळाची अंघोळ झाली, आता बाळ छान झोपणार आहे हो की नाही, किती छान दिसते माझं ते बाळ आणि कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या बाळाला असं म्हणून ती आता स्वतःच्याच काजळचं जे नजरेतलं टीट असतं ते काढते आणि बाळाच्या मानेशी लावते आणि म्हणते की खरंच बाळ किती सुंदर दिसतंय ना, म्हणून त्याला कोणाची नजर नको लागायला हो की नाही, बाळा माझं छान बाळ असं म्हणून आता ती त्या बाळाबरोबर उशीशी बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा येते आणि तिच्या हातातून ती उशी हिसकावून घेते आणि नंतर उशी हिसकावून घेतल्यानंतर पौर्णिमाला भूमी म्हणते की अगं ए काय करतेस तू, मूर्खबाई तुला कळतंय का, अगं माझं बाळ देते. तेव्हा मग अगदी पौर्णिमाने ती उशी धरलेली असते आणि पौर्णिमा म्हणते की अगं हे तुझं बाळ नाही आहे. तेव्हा मग आता भूमी खूप वैतागते आणि म्हणते की दे माझं बाळ दे इकडे, काही झालं तरीही माझ्या बाळाला तू काही हात लावू नाही शकत, दे तुला कळतंय का, अगं कसं धरलंयस तू त्या बाळाला, अगं माझ्या मुलीला त्रास होईल ना असं म्हणून आता पौर्णिमा त्या उशीला बाजूबाजूला घेऊन जात असते. तर भूमी तिला थांबवत म्हणते की प्लीज थांब, अगं असं करू नकोस पौर्णिमा, प्लीज थांब, अगं प्लीज सोड ना, असं करू नकोस असं म्हणून ती तिच्यावर ओरडत असते. तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं भूमी शांत हो तू, जे काही पुन्नू बोलते ते सगळं खरं आहे, अगं हे सगळं बाळ वगैरे सगळं खोटं आहे, अगं ती साधी उशी आहे उशी,
तेव्हा ती म्हणते की आई तू गप्प बस, तू काहीच बोलू नकोस. अगं पौर्णिमा माझं बाळ दे इकडे, ते बघ किती रडतंय. अगं तू त्याला असं नाही घेऊ शकत. तेव्हा मग पौर्णिमा तिच्यावर ओरडते आणि म्हणते की तुला कळत नाही आहे, तुला नाही या सगळ्यांनी खोट्यात पाडलं आहे. अगं तुझ्यासमोर हे खरं सत्य आणलंच नाही आहे, कारण हे बाळ नाही आहे, तर हे खोटं विश्व आहे, तुला का कळत नाही आहे. तेव्हा मग आता पौर्णिमा त्या उशीला घेऊन बाजूला जाते आणि मग तिला नीलांबरी म्हणते की हे बघ भूमी, शांत हो. अगं तुला दिसत कसं नाही आहे. अगं हे तुझं बाळ नाही आहे, तुझं बाळ जन्माला आल्यानंतर गेलं आहे. अगं तुझी मुलगी होती, परंतु ती जन्माला आल्यानंतर देवाघरी गेली आहे. अगं ही उशी आहे उशी, कशाला याबद्दल तू खोटा विचार करते. अगं तुझं बाळ नाही आहे हे. अगं विचार कर पौर्णिमा. भूमी तुला दिसत नाही आहे का. अगं सगळेजण ना तुझ्याशी खोटं बोलत आहेत. खरं तर तुला सगळ्या घरातल्यांनी सांगितलं पाहिजे होतं. तुझं हे जे काही भ्रम आहे तो दूर केला पाहिजे होता, परंतु तू मात्र या सगळ्यामध्ये काहीही विचार करत नाही आहेस. अगं नीट लक्षात घे, हे तुझं बाळ नाही. तेव्हा भूमी म्हणते की तू गप्प बस आई, तू तुझ्यावर विश्वास ठेवू असं म्हणतेस तू मला. नाही, मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला ना दोघींना माझा आनंदच बघवत नाही आहे. नको, काहीच नको, तुम्ही मला काहीच सांगू नका, मला माझं बाळ परत द्या. त्यावेळेला आता नीलांबरी ही तिला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते की हे बघ व्हिडिओ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तेव्हा आता नीलांबरी तिला पौर्णिमाचा तो व्हिडिओ दाखवत असते आणि त्या व्हिडिओमध्ये राजा काका आणि आजी दोघंही बोलत असतात की भूमीचं बाळ गेलं आहे हे अजून तिला पण सांगायचं नाही आहे, कारण या धक्क्यातून ती सावरणार नाही. वेळ आली की आकाश डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला सगळं काही सत्य सांगेल. तर भूमी हे सगळं ऐकते आणि तिला धक्का बसतो. तर इथे पारितोष आणि अमोली दोघंजणही आलेले असतात. आकाश त्यांना बघून खुश होतो आणि म्हणतो की पारितोष, अमोली या दोघंजणही या. आणि आकाशचं नजर आता पारितोष अमोलीच्या हातातल्या बाळाकडे जातं आणि त्याला खूप बरं वाटत असतं. जणू काही त्याचं बाळ हे परत आलं आहे असंच त्याला वाटत असतं. आणि त्यानंतर मग आता अमोली ही घरात येताच आजी ही त्या दोघांचीही दृष्ट्या काढत असते. तेव्हा आता अमोली म्हणते की आजी अहो याची काय गरज आहे. तेव्हा मग अमोलीला ती म्हणते की काय आहे ना, तुम्ही दोघंही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा घरात येत आहे. पारितोष पूर्वी येऊन गेल्या, परंतु तुम्ही लग्न झालेलं नवीन जोडपं आहात. त्याचप्रमाणे तुमच्या हातात बाळ आहे. कोणाचीही दृष्ट लागू शकते, कोणाची नजर कशी असते, कोणाची कशी असते, आपण काही सांगू शकत नाही, बरोबर ना. त्यामुळे मग आता आपण एक काम करूया, आपण तुमची दृष्ट काढूया, जेणेकरून बाळावर जे काही इडापिडा आली असेल ती बाजूला निघून जाईल. असं म्हणून आता आजी दृष्ट काढते आणि मानूला सांगते की मानसी त्यांना जरा ओवाळून घे. असं म्हटल्यावर आता मानसी पुढे येते आणि त्या दोघांनाही म्हणजे छानपैकी ओवाळून घेते आणि बाळालाही ती ओवाळते. त्याच वेळेला इथे आता ते केलेलं त्यांचं कौतुक पाहून सगळ्यांना खूप बरं वाटत असतं आणि त्या दोघांच्यावरही सगळेजण अशी फुलांचे म्हणजे पाकळ्या असतात त्या उडवत असतात. मानसी आता त्या बाळाकडे बघते आणि मनातच म्हणते की या बाळाकडे जर आकाश भाऊजी आणि भूमिताई असते तर किती बरं वाटलं असतं. दोघं जणांना जर मी असं ओवाळत असते आणि आत घेत असले असते तर मला किती छान वाटलं असतं, असं ती मनातच म्हणते. त्यावेळेला मग आता पारितोष म्हणतो की अमोली बघितलंस ना, मी तुला सांगितलं होतं की हे माझं दुसरं घरच आहे, हे माझंच घर आहे आणि माझीच माणसं आहेत. तेव्हा मग आता आजी म्हणते की हो ये, आता तूही या कुटुंबाचा भाग झालेली आहेस अमोली. म्हणून आता बाळाला ती त्याच्याकडे देते आणि अमोली आता आजीचा आशीर्वाद घेते. आणि त्याच वेळेला आजी सदा सुखी राहा, आनंदाने संसार करा आणि एकमेकांना समजून घ्या असा आशीर्वाद देते. आणि म्हणते की अमोली आता तूही या कुटुंबाची सदस्य झालीस, आता हे छोटंसं बाळ आहे तेही या कुटुंबाचं सदस्य झालेलं आहे. असं म्हणून आता आजी ही त्यांचं कौतुक करते. आणि नंतर ते केलेलं कौतुक पाहून अमोलीला देखील खूप बरं वाटलेलं असतं. अमोली म्हणते की खरंच इथे या शहरामध्ये ना आली आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. मला माझी माणसं मिळाल्यासारखं झालं आहे. माझा नवीन संसार आणि त्याप्रमाणे माझ्या या सासरच्या घरी आल्यासारखं वाटतं आहे मला. तेव्हा आता आजी म्हणते की हो, आता हे तुझंच घर आहे समज आणि कधीही तू येऊ शकतेस, या आजीला भेटू शकतेस. आता जशी मी या पारितोषची आजी आहे ना, तशीच तुझी पण आजी आहे आणि या बाळाची देखील. तेव्हा मग अमोली म्हणते की हो ना, खरंच इथे आले आणि माझ्या बाळाला आजी देखील मिळाली. आणि त्याच वेळेला पारितोष पुन्हा एकदा अमोलीकडे ते बाळ देतो आणि नंतर रागिनी विचार करते की या पारितोषचं इतक्या कमी वेळामध्ये लग्न पण झालं आणि हे बाळ पण हे कसं पॉसिबल आहे, असा विचार ती करते. त्यावेळेला नीलांबरी ही भूमीला व्हिडिओ दाखवत असते आणि भूमी तो व्हिडिओ बघते. पौर्णिमा म्हणते की बघ भूमी बघ, तुला मी सांगितलं ना, अगं हे सगळं जे काही आहे ते खरं आहे, खरं याचा व्हिडिओ याचा पुरावा पण मी तुम्हाला दिलेला आहे. त्यावेळेला मग भूमी म्हणते की नाही, तुमच्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही. हे सगळं खोटं आहे. तुम्ही हा फेक व्हिडिओ तयार केला आहे मला फसवण्यासाठी. मला माहिती आहे तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करताय आणि तुम्हाला माझा आनंद बघवत नाही आहे ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय, लक्षात घ्या.
आणि मग भूमी त्यांच्यावर खूप चवताळून उठत असते आणि म्हणते की लांब व्हा, तिकडून लांब व्हा, माझ्या बाळाला तुम्ही माझ्याकडे द्या. असं म्हणून आता भूमी ही बाळाला मागून घेण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काहीही त्या ऐकत नसतात. त्या म्हणतात की नाही, तुझं बाळ देणार नाही. आणि भूमी आता खूपच चिडलेली असते. तर इथे पारितोष हा येतो आणि आकाश हा त्याला जवळ घेऊन म्हणतो की ये मित्रा ये, असं म्हणून तो तिला आतमध्ये यायला सांगतो. आणि आजी म्हणते की अमोली तू पण ये ग, बसा. असं म्हणून आता सगळेजण बसलेले असतात. आणि पारितोष हा बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे आकाशला देखील खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर मग आता आकाश त्याला म्हणतो की खरंच खूप छान आहे आणि पारितोष तुमचं लग्न झालं आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि पारितोषला आता मानसी पाणी वगैरे आणून देते. नंतर आकाश म्हणतो की पारितोष ऐकलत का, मी काय सांगतोय, तुमचं लग्न हे घाई गडबडीत झालं आहे बरोबर, आम्ही सगळेजण नव्हतो, म्हणूनच आता आमच्याकडून तुम्हाला लग्नाचं गिफ्ट आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडून आम्हाला लग्नाचं जीवन हे सगळं पेंडिंग आहे बरं का. त्यावेळेला आता पारितोष म्हणतो की हो हो नक्कीच, इतक्या सगळ्या पटापट ह्या गोष्टी घडल्या ना की काही कळायलाच मार्ग नाही आहे. तेव्हा मग आता सगळेजण त्यांच्या बाळाकडे बघत असतात आणि आजी विचारते की पारितोष अरे मला हे कळत नाही आहे, म्हणजे तुमचं लग्न झालं ठीक आहे, आत्ता तुमचं लग्न झालं, परंतु हे बाळ म्हणजे बाळ वगैरे कधी झालं. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो, हा मलाही प्रश्न पडला आहे बरं का की नेमकं हे सगळं कधी झालं आहे. त्याच वेळेला इथे आता रागिनी पण त्यांच्याकडे बघत असते आणि रागिनी म्हणते की हो रे, मला पण पारितोष हा मोठा प्रश्नच पडलेला आहे. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की आजी ते काय झालं ना, आम्ही दिल्लीला गेलो आणि दिल्लीला आमची एकमेकांशी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर आम्ही तिथे लग्न करण्याचं ठरवलं. आणि त्याच वेळेला आता रागिनी म्हणत असते की ह्या नर्सचा कशासाठी मला फोन येतोय, नुसती तडमडते. आणि त्याच वेळेला आता रागिनी मुद्दाम एक प्रश्न विचारायचा म्हणून विचारते की तुझे आई बाबा सगळे दिल्लीलाच असतात का. त्यावेळेला आता ती म्हणते की हो हो सगळे दिल्लीलाच असतात. आणि मग रागिनी तिथून पटकन पळ काढते आणि एक मिनिट हा असं म्हणून तू फोन उचलण्यासाठी म्हणून ती बाजूला जाते. आणि म्हणते की खरंच हे नर्स म्हणजे एखाद्याची आपण मदत घेणं म्हणजे आपली शेंडी त्यांच्या हातात देण्यासारखंच झालंय. त्याच वेळेला इथे आता मानसी ही म्हणत असते की खरंच बाळ खूप छान आहे तुमचं. तेव्हा मग आता ती मानसी विचारते की न्यूबॉर्न बेबी आहे का. त्याच वेळेला मग तो म्हणतो की हो न्यूबॉर्न बेबी आहे असंच वाटतंय. आकाश म्हणतो की असंच वाटतंय म्हणजे पारितोष नेमकं काय आहे. तेव्हा आता पारितोष म्हणतो की कसं आहे ना, आमचं लग्न झालं आणि आम्ही या शहरात आलो. आणि आजी ती ना खूप मोठी स्टोरी आहे ॲक्च्युली, कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला ती नक्की सांगेल. परंतु आता या बाळाचं इतकंच आहे की आम्ही हिला अडॉप्ट केले असंच समजा. तेव्हा आकाश हे ऐकून खूप खुश होतो आणि म्हणतो की हो वा पारितोष, खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा ती म्हणते की हो आजी, खरं तर आमचं आयुष्य पूर्ण झाल्यासारखंच झालं आहे. हे बाळ आमच्या आयुष्यात आलं आणि या बाळाला आम्ही दिलेलं बाळाने आम्हाला एक खूप स्पेशल गिफ्ट दिलं आहे, म्हणजेच परमेश्वराने खूप सरप्राईज गिफ्ट दिले. त्यावेळेला आकाश म्हणतो की मी बाळाला बघू शकतो का. त्यावेळेला आता पारितोष म्हणतो की हो हो नक्कीच. आणि मग तो बाळाला घेतो आणि म्हणत असतो की काय रे गोंडुली, कशी आहेस तू, छान आहेस ना, असं म्हणून तो आता बाळाशी खेळत असतो. त्याच वेळेला आता बाळ आकाशचं बोट अगदी धरून ठेवतं, जणू काही तिने आपल्या बाबाला बरोबर ओळखलेलं असतं. आणि आपल्या बाबाचा हात तिने अगदी व्यवस्थित छान असा धरून ठेवलेला असतो. आणि तो क्षण आता आकाश बघतो आणि आकाशला आता खूप अगदी भरून आलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता आकाश हा म्हणत असतो की बाळ माझं बोट धरतंय, आम्हाला पण अशीच मुलगी झाली होती. असं म्हणून आता आकाश हा अगदी शांत होऊन जातो. त्यावेळेला मग पारितोष हा आकाशचं सांत्वन करत असतो आणि त्याला शांत करत म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे आकाश तू ज्या सिच्युएशनमधून जातो आहेस, परंतु भूमी कुठे आहे, भूमी ठीक आहे ना, असं तो त्याला आता विचारत असतो. त्यावेळेला इथे आता पारितोष म्हणत असतो की भूमीची काळजी घ्यायला हवी या सगळ्यात. तेव्हा आता आकाश म्हणतो की हो पारितोष, अरे ॲक्च्युली या सगळ्यामध्ये भूमीची अवस्था खूप नाजूक झाली. तिला अजूनही असंच वाटतंय की बाळ अजूनही आमच्यात आहे आणि ते बाळ अजूनही जिवंत आहे, त्यामुळे तिला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. परंतु हळूहळू तिच्या कलाने घेतल्यानंतर बाळाचं सगळं सत्य हे तिला सांगावं लागणार आहे, असं आता आकाश त्यांना म्हणतो. आणि त्यानंतर मग आता इथे आजी ही त्यांच्याकडे बघत असते. तर इथे आता नीलांबरी म्हणत असते की अगं ए मूर्ख मुली, अगं काय करतेस तू, अगं तुझं बाळ नाही आहे ते, अगं उशी आहे ती. तेव्हा मग नीलांबरी तिला जोरजोरात ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते की तुझ्या घरच्यांनी तुझे डोळे उघडले पाहिजे होते, परंतु ते करत नाही आहेत आणि आम्ही सांगतोय तर तू ते ऐकूनच घेत नाही आहेस.
तेव्हा मग भूमी म्हणते की नाही, असं काही नाही आहे, मी तुमचं काय ऐकून घेऊ, कारण माझं बाळ आहे, माझं बाळ त्या मूर्ख मुलीने घेतलं आहे. पौर्णिमा दे दे माझं बाळ दे, असं म्हणून ती आता जोरजोरात ओरडत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं ए भूमी, हे तुझं बाळ नाहीच आहे, मग तू कशाला उगीचच बाळाच्या नावाने आटापिटा करतेस, अगं गपचूप बस. त्यावेळेला आता नीलांबरी म्हणते की भूमी, अगं हे बघ शांत हो, उगीचच काहीही बोलू नकोस. त्याच वेळेला मग आता नीलांबरी आणि पौर्णिमा दोघी मिळून तिला खूप टॉर्चर करत असतात आणि तिचा दरवाजा बंद करून ते आता दोघी तिथून पळून जातात. त्यावेळेला मग आता दरवाजा बंद करून पळून गेल्यावर भूमी बाहेर दरवाजा उघडून येते आणि म्हणते की माझं बाळ कुठे गेलं आहे, माझं बाळ, असं म्हणून ती आता त्यांच्या पाठीपाठी येत असते. आणि दोघी त्या खाली गेल्यानंतर दोघी तिथून पडद्याच्या इथून बाहेर येतात, कारण दोघीही तिथे लपलेल्या असतात. आणि नंतर आता इथे भूमी ही माझं बाळ माझं बाळ असं म्हणत म्हणत खाली आलेली असते. आणि ती जेव्हा खाली येते तेव्हा पारितोष आणि अमोली तिला बघतच राहतात. अमोलीला तिला बघून तर खूपच धक्का बसलेला असतो. त्यानंतर मग भूमी येते आणि म्हणते की आकाश माझं बाळ, असं म्हणून आता तिला बाळाचा रडण्याचा आवाज येतो, म्हणून अमोलीच्या हातामधून ती ते बाळ घेते आणि माझं बाळ असं म्हणून त्याला बोलू लागते. तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं जर आकाशला हिने सांगितलं तर आपण जे काही केले त्याबद्दल. तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही, तसं ती काही सांगणार नाही, आणि जर सांगितलं तरी सांगू देत ना. तसंही सगळ्यांना माहिती आहे की तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे. सगळ्यांना असंच वाटेल की भूमीच्या मनावर परिणाम झाला आणि ती तसं वागते. आणि त्यानंतर मग जी हातातली उशी असते ती पौर्णिमा तिथे फेकून देते आणि म्हणते की चल, आपलं काम झालं समजायचं. आता मात्र या भूमीला खूप मोठं वेड लागलं आहे, दिसतंय ना तुला, अगं किती वेड्यासारखं वागते ती. नंतर आता भूमी ही ते बाळ हातात घेऊन असते. अमोलीला ते सहन होत नाही, कारण तिने ते तिचे बाळ म्हणून वाढवायला सुरुवात केली असते. अमोली म्हणते की भूमी, अगं तू भूमी आहेस ना, अगं हे तुझं बाळ नाही आहे, माझं बाळ आहे, दे माझ्याकडे. तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही, हे माझं बाळ आहे, माझ्या बाळाला मी कशाला तुझ्याकडे देऊ, असं म्हणून आता ती तिचं बाळ घेत असते. आणि आकाशला म्हणते की आकाश, तिला सांग ना, हे आपलं बाळ आहे, आपलं बाळ मी कशाला कोणाकडे देऊ, असं म्हणून ती आता बाळ खेचून घेते. त्यावेळेला इथे आता पारितोष हा अमोलीला समजावतो की अमोली तू शांत बस, अगं तिच्या मनाची अवस्था ठीक नाही आहे, आपण थोडा वेळ थांबूया आणि राहू देत थोडा वेळ बाळ, तिच्याकडे काय फरक पडतो, थांब ना, असं म्हणून आता तो बाळ द्यायला सांगतो. त्यानंतर मग आता इथे हे सगळ्या गोष्टींमध्ये मानसी म्हणते की ताई प्लीज शांत हो. सगळेजण तिला शांत करतात, परंतु बाळाला घेऊन भूमी रूममध्ये निघून गेलेली असते. तेव्हा अमोली मात्र खूप घाबरलेली असते. आता पारितोष तिला समजावून कसं बसं शांत करतो आणि म्हणतो की थांब, आकाश बाळाला घेऊन येईल. आता ती बाळाबरोबर खेळत असते आणि म्हणते की ए सोनुली, कुठे गेली होतीस तू मला सोडून, अगं असं जायचं असतं का आईला सोडून, इथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस, आणि बाबा ओरडलं ना तू घाबरू नकोस, अगं बाबा असंच ओरडला, बाबा आपला चांगला आहे, असं म्हणून ती त्याला समजवत असते. आणि आकाश मनात म्हणतो की भूमी, जर हेच तू आपल्या खऱ्या बाळाबरोबर करत असली असती तर किती छान वाटलं असतं हे दृश्य, आणि तो खूप दुःखी होत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीला म्हणतो, भूमी अगं प्लीज या सगळ्यातून बाहेर ये, अगं हे आपलं बाळ नाही आहे, हे पारितोषचं बाळ आहे. परंतु आकाशला भूमी जुमानायला तयार नसते. ती म्हणते नाही आकाश, अरे असं काय बोलतोयस तू, हे आपलं बाळ आहे, हे माझं बाळ आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी प्लीज प्लीज शांत हो. आणि आता आकाश भूमीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की भूमी, तुझी शपथ घेऊन सांगतोय मी, आपलं बाळ नाही आहे, हे पारितोषचं बाळ आहे, आणि आपलं बाळ कधीच आपल्याला सोडून देवाघरी गेलं आहे. तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं बाळ कायमचं आपल्याला सोडून गेलं आहे, आणि दे हे पारितोषचं बाळ आहे, असं म्हणून तो बाळ खेचून घेतो. आणि भूमीला याचा खूप धक्का बसतो. भूमी अगदी वेड्यासारखी करू लागते आणि त्यानंतर भूमीला चक्कर येते आणि ती खाली पडते. आणि खाली पडल्यानंतर आजी भूमी असा जोरात आवाज देते. त्यावेळेला मात्र भूमी ही गरगरून खाली पडलेली असते आणि आकाश त्या बाळाला पारितोषला द्यायला जाणार, तेवढ्यातच आकाश तिथेच थांबतो आणि आजी ही जोरजोरात भूमी उठ बाळा उठ, असं म्हणून तिला आवाज देते, परंतु आता भूमी काही उठत नसते. तर आता इथे भूमीला जे काही सत्य समजलंय त्या सत्याचा भूमीवर नेमका काय परिणाम होणार, आणि आकाश आता ते बाळ पारितोषला भूमीकडे ठेवण्यासाठी रिक्वेस्ट करणार का, आणि भूमीचं बाळ हे परत तिच्याकडे येणार का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.